मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांकरिता आजचा हा दिवस खूप महत्वाचा आहे। याचं कारण असं की आज दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा 2025 ज्या उमेदवारांनी दिलेली आहे त्या सर्वांचा निकाल जाहीर झालेला आहे। तुम्ही देखील तुमचा निकाल चेक करू शकता मित्रांनो आणि बघू शकता गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्या परीक्षेसाठी अतोनात प्रयत्न करत होतो, दिवस रात्र अभ्यास करत होतो किंवा जसं होईल तसं का वेळा पण परीक्षेला आपण सामोरं गेलेलो आहोत, अशा सर्व उमेदवारांकरिता ज्यांना भविष्यामध्ये शिक्षक व्हायचं आहे किंवा जे सध्या कार्यरत शिक्षक आहेत, आपल्या सर्वांना आपला निकाल आज बघायचा आहे। त्या संदर्भात ही आजची नोटिफिकेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि सर्वात अगोदर तुम्ही जर व्हिडिओवर किंवा चॅनलला नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो, आणि शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा। बघा मित्रांनो, आज काय झालेलं आहे की शिक्षक पात्रता परीक्षा ज्या उमेदवारांनी दिलेली आहे त्यांचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं एक नोटिफिकेशन, ज्याला प्रसिद्धी निवेदन म्हणतो, ते प्रसिद्ध झालेलं आहे। त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आपण लाईन टू लाईन बघूया आणि मग मी तुम्हाला तुमचा निकाल कसा बघायचा ते देखील सांगणार आहे। बघा मित्रांनो, शासन निर्णय 2013चा 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत जी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण महा-टी-ई-टी म्हणतो, ही या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ही परीक्षा रविवारी दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेली होती। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 पेपर 1 आणि पेपर 2 ची अंतरिम उत्तर सूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या maha.टी.ई.टी.in या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। तुम्ही देखील बघितलंच असेल की पेपर 1 आणि पेपर 2 ची जी काही आन्सर की होती, अंतिम उत्तर सूची, ही पब्लिश झालेली आहे। त्याला तुम्ही जर बघितलं असेल तर तुमचा निकाल तुम्ही बघितलाच असेल, म्हणजे तुम्हाला किती गुण मिळाले हे तुम्हाला त्यामध्ये समजलं असेल। तरी पेपर 1 व पेपर 2 साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवार किंवा परीक्षार्थ्यांचा अंतरिम निकाल हा दिनांक 16/1/2026 रोजी, म्हणजे आजच्या तारखेमध्ये, आज दिनांक 16 आहे की नाही, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तिथून पुढे याचा निकाल जाहीर झालेलाच असेल आणि आज ऑलरेडी निकाल जाहीर झालेला आहे। ही अतिशय आनंदाची बातमी आहे, तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये तुमचा निकाल पाहता येणार आहे। आता सध्या स्थितीत लाखो उमेदवार maha.टी.ई.टी.in या वेबसाईटला ओपन करून पाहत आहेत। त्याच्यामुळे काय झालेलं आहे की लाखो उमेदवारांची एकदमच या वेबसाईटवर झुंबड उडाल्यामुळे जी वेबसाईट आहे ती एकदम स्लो झालेली आहे किंवा तिचा जो काही मोमेंटम आहे तो एकदम कमी झालेला आहे असं आपण म्हणू शकतो। तर मग याच्यात काय करायचंय, तर तुम्हाला तुमचा निकाल बघण्यासाठी मिळणारे हा निकाल अंतरिम असणार आहे। अंतरिम म्हणजे काय की याच्यामध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटला, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर आहे पण निकालामध्ये त्यात तुम्हाला काही गुण कमी मिळाले आहेत, आन्सर की मध्ये तुम्ही पडताळून पाहिलं की बा आपला आन्सर राईट होतं पण आपल्याला रॉंग मिळालेलं आहे, तर तुम्हाला त्यासाठी हरकती नोंदवण्यासाठी ठराविक वेळ दिलेला आहे। काय करायचंय बघा, लॉग इन मध्ये ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी 6 वाजल्यापासून पाहता येईल। अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करायची असल्यास अथवा त्रुटी किंवा आक्षेप असल्यास maha.टी.ई.टी.in या संकेतस्थळावर दिनांक 16/1/2026 ते दिनांक 21/1/2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे 16 जानेवारी 2026 पासून त्याच्यानंतर 21 जानेवारी 2026 पर्यंत, म्हणजे 16 आजची 1 तारीख, 17, 18, 19, 20 आणि 21 असे एकूण 6 दिवस तुम्हाला मिळालेले। सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही काय करू शकता, आपल्या लॉग इन मध्ये जाऊन ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवू शकता। समजा तुमचं एखादं उत्तर राईट आहे पण रॉंग दिले गेले तर तुम्ही त्या संदर्भात आक्षेप घेऊ शकता आणि अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, हे या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे। याची संबंधित सर्व उमेदवार परीक्षार्थींनी नोंद घ्यायची आहे। आणि याच ठिकाणी अनुराधा ओक ह्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ज्या काही आयुक्त आहेत त्यांची त्या ठिकाणी सही दिलेली आहे आणि आजची दिनांक दिलेली आहे 16 जानेवारी 2026।
याचा अर्थ मित्रांनो, तुम्हाला तुमचा निकाल आता तुमच्या लॉग इन मध्ये mahatet.in मध्ये जायचंय. तुम्हाला तुमचं डिटेल्स टाकून लॉग इन करायचं. लॉग इन केल्याच्या नंतर तुमचा निकाल तुमच्या समोर दिसणार आणि तो निकाल पाहून जर तुम्हाला काही आक्षेप नोंदवायचा असेल तुम्ही नोंदवू शकता. मित्रांनो, तुम्हाला तुमचा निकाल पाहण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा, आपण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला चांगले गुण नक्कीच मिळतील, याचं कारण तुम्ही त्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले आहेत, अभ्यास केलेला आहे. आणि आपल्या चॅनलचा तुम्हाला यासाठी काही मदत झाली का हे देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येते मित्रांनो, त्याच्यामध्ये निकाल कसा बघायचा या संदर्भात व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरतीच्या संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत खूप खूप शुभेच्छा.